संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज टावरवरून उडी मारण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आनंदराज आंबेडकर आलेले आहेत। आनंदराज आंबेडकर यांच्याकडूनही धनंजय देशमुख यांची समजूत घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर आनंदराज आंबेडकरांनी या कुटुंबांची सांत्वनपर भेट सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे। धनंजय देशमुख यांचे बंधू संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे। आपण आनंदराज आंबेडकर यांच्याशी बोलणार आहोत। साहेब, काय सांगाल तुम्ही? आज धनंजय देशमुख यांनी जो निर्णय घेतला होता टावरवरून उडी मारण्याचा, तुम्ही त्यांची समजूतही घातलेली आहे, काय भूमिका आहे तुमची? मी त्यांना समजून सांगितलेलं आहे की तुम्ही या कुटुंबाचे आधार आहात आणि असा आधार अजून गेला तर त्या कुटुंबावर जे काही एक मोठं अजून दुःख कोसळेल। ऑलरेडी ज्या पद्धतीने हे सर्व झालेलं आहे, आपण सर्वांनी पाहिलं आहे की अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये संतोष देशमुख यांचा म्हणजे निर्गुण आणि अमानुष अमानवीय ज्याला शब्द नाही अशा पद्धती खून झालेला आहे। आणि त्यामुळं मी त्यांना सांगितलं की आपण सर्वजण एक मागणी करूया की या सर्व आरोपींची नार्को टेस्ट व्हायला पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून आम्ही या सर्वांना सांगितलेलं आहे की सरकारकडे आपण ती मागणी करणार आहोत की यांची सर्वांची नार्को टेस्ट व्हावी। या सर्वांनी कशा पद्धतीनं हे झालेलं हत्याकांड आहे त्याच्यामध्ये म्हणजे ह्याची जर पाळंमुळं खणून काढायची असतील तर ते पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे। आणि त्यासाठी नार्को टेस्ट हा एकच उपाय आहे ज्यामुळं याच्यामधून सत्य बाहेर येईल। आणि काही लोकांना हे मुक्का लावतात, काहींना न लावत, अशा पद्धतीने जे काही चाललेलं आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सर्वांना एक समान न्याय दिला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे। आज इकडची संपूर्ण जनता, या अख्खं गाव, सर्व जाती धर्म पंथाचे लोक आज इथे एकत्र आहेत आणि या कुटुंबाच्या मागे आहेत। आणि आंबेडकरी जनता सुद्धा पूर्णपणे या कुटुंबाच्या मागे हे सांगण्यासाठी मुद्दामून मी इथे आलेलो आहे। आणि जे काही आंदोलन होईल त्याच्यामध्ये आंबेडकरी जनता पूर्ण ताकदीनिशी उतरणार एवढं आश्वासन मी इथे देतो आहे। अशी भूमिका आनंदराज आंबेडकर या ठिकाणी व्यक्त करतात। आणि दुसऱ्या बाजूला खासदार बजरंग सोनवणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत।